नमस्कार। चर्चा करते हैं वसई किला कोट का, जो 17वीं शताब्दी का बना हुआ किला है। वहां पे एक हनुमान मंदिर था जिसमें एक छोटा सा दीवार था। पुजारी को रहने के लिए नहीं था, पुजारी को खाना पीना बनाने के लिए या पूजा की सामग्री जो चढ़ावा चढ़ता है उसको रखने के लिए। यहाँ के पुरातत्व विभाग वालों ने उसको तोड़ दिया है। तोड़ दिया तो ठीक है, उन्होंने तोड़ा, क्या किया, उन्होंने अपना ड्यूटी किया। बट ये किला कोट जो है वसई का किला कोट, उसके बाहर या उसके सामने जमीन शेख ने बहुत बड़ा बंगला बनाया है, उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं किया जा रहा है? या किला के गेट के पास कम से कम 10-15 घर बने हुए हैं जो वहां पे दुकान खुले हैं, उस पर कार्रवाई क्यों नहीं है? तो 35 साल पुराना मंदिर का दरवाजा या मंदिर का किचन या मंदिर का गेट तोड़ने की क्या जरूरत थी? ये पुरातत्व विभाग वालों के ऊपर सवाल होता है। और यहाँ की जो सरकार है बीजेपी की, चाहे वो स्नेहा ताई हो और चाहे राजन नाइक हो और चाहे विलास खरे साहब हो, सबके ऊपर सवाल उठता है। हिंदू के सरकार में, हिंदू के राज्य में हिंदू के मंदिरों को डैमेज किया जा रहा है। या वहां पे रखी हुई जो मूर्तियां थी वो पीतल की थी, तांबे की थी, अष्ट धातु की थी। सारी मूर्तियां ये अपना पुरातत्व विभाग वाले उठाकर लेके गए हैं। तुम्ही देवांच्या मूर्ती आणून द्या पहिला आजच्या घाट भैरव जयंती तुम्ही हिंदूचं नाव घेऊन हे बरोबर नाहीये। तुम्ही हिंदू आहात ना, क्या करताय तुम्ही? मूर्ति देने के लिए हम हमने वहां का मूर्ति अभी लेके आओ जाएगा में भगवान का मूर्ति लेके आओ। आपने कोई नोटिस दिया? अभी गणपति का मूर्ति ले रहा है, क्यों लेके गए गणेश जी का मूर्ति? गणेश जी का पूजा करने का पूरा साहित्य आप लेके गए। आप लेके आपने थोडी यांनी बांधलं होतं। अखेरीस गेल्या काही दिवसांपूर्वी या मंदिरावरती सकाळी अचानक तोडक कारवाई केली आहे। पुरातत्व विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही मंदिर तोडलेलं नसून आम्ही मंदिराच्या बाजूला जी अनधिकृत खोली होती ती तोडली। या वसई तालुक्यामध्ये किती अनधिकृत बांधकाम, तिथे मात्र या सगळ्या लोकांचा शासन प्रशासनाचा लक्ष नाही। असं असताना आता भाविकांचा उद्रेक झालेला आहे। माझ्यासोबत यावेळेला काँग्रेसचे रामदास वाघमारे आहेत, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मनीष राऊत देखील आहेत। सुरुवातीला मी जे भाविक आहेत त्यांची आता भावना काय है कि जान लेने का प्रयत्न करता। आप पुजारी यही आते हैं तो जब जिस वक्त ये मंदिर तोड़ा गया था तो क्या आपको इसकी पूर्ण जानकारी दी? कुछ जानकारी नहीं दी गई थी। और ये सुबह 5 बजे ये लोग रात भर से थे, सुबह 5 बजे तोड़ने का काम किया। तोड़ते समय पहली बात तो ये कि मूर्ति सब उठा ले गए। मूर्ति शंकर जी की, हनुमान जी की और लक्ष्मी जी की, पार्वती जी की, कम से कम 50 एक मूर्ति थी पीतल की। अगर वजन करेंगे तो 1 कुंटल की वजन ज्यादा होगी उसकी वजह। इतना पीतल की वर्दी सब भक्त के लोग लाके रखे थे, ऐसा नहीं कि वहाँ कोई रखा था, सब भक्त लोग लाके रखे थे। ये भी ये लोग उठा के ले गए। यहाँ तक कि तेल की जो बात थी, तेल और अगरबत्ती कपूर एक भी सामान है यहाँ पे। दिया बत्ती ये दिया लाइट मंदिर में लाइट वगैरह है? लाइट नहीं, लाइट काट के रखे, मंदिर के नाम की लाइट है, पानी भी नहीं है। शिवलिंग में जो पानी चढ़ता है जल करता है, शिव को हिंदू धर्म में शिव की पूजा होती नहीं, पानी इनके धर्म में चढ़ता ही नहीं। ये हिंदू खाली नाम है। जो बीजेपी आप लोग गा रहे हैं, बीजेपी सबसे बड़ी चोर कंपनी है। ये खाली धर्म के नाम पे लोगों को लूट रही है और खा रही है। बघा आता हे तुम्हीच ऐका आणि तुम्हीच ठेवा। बाबा तुम्ही देखील इथे येतात, माझं बाळपण गेलं इकडे आलो। हा, मी पहिल्यापासून सगळं जवळ बघतो इथे। पण त्यांचं असं म्हणणं होतं की जे तोडलं ते अनधिकृत होतं। अनधिकृत असं काही नव्हतं। ते एक फक्त छोटीशी भिंत होती, जिकडे तिकडे जेवण बनवायची, प्रसाद वगैरे बनवायची, ती भिंत तोडली। बाकी सगळ्या भिंती या किल्ल्याच्या आहेत। बघा तुम्ही निरीक्षण करा, सगळ्या भिंती ज्या पण आहेत सगळ्या किल्ल्याच्या आहेत। मग त्यात अनधिकृत आलं कुठल्या छोटी भिंत याच्यामध्ये किल्ल्याची भिंत तोडले बरोबर आहे, पण मूर्त्या कुठे गेली? त्यांना ही पण विचारा तुम्ही की मूर्ती कुठे गेली सगळी? त्यांचं असं म्हणणं आहे मूर्ती कुठे आहे। आणि बाजूलाच इथे शेजारी जमीन शेखचा भला मोठा बंगला आहे, तिथे मात्र यांचं लक्ष नाही। आणि ते जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत ते असं म्हणतात की ते अधिकृत आहे। म्हणजे विचार करा, तो कुठून कधी आला, तो अधिकृत आहे आणि इथलं मंदिर अनधिकृत आहे। हे तुम्हीच सर्व आपल्यासोबत त्यावेळेला रामदास वाघमारे। रामदासजी, सध्या जे काही प्रकरण चाललंय वसई विरारमध्ये, कुठेतरी भाविकांना भडकावायचं, वेगळ्या वळणाकडे न्यायचं, हे प्रकरण सुद्धा तेच आहे। तुमच्या काय भावना त्या सगळ्या गोष्टींना? भाजपासारखे नतभ्रष्ट सत्तेमध्ये बसलेले असताना त्यांना या देशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे यादवी मागवायचा त्यांचा प्रयत्न आहे। लोकांना आपसात म्हणजे धर्माच्या नावाने तेढ निर्माण करायची आणि यादवी पसरायची आणि त्यांच्या खाली हिंदू धर्माच्या नावाने मतं घ्यायची, तोच प्रकार आज वसईमध्ये झालेला आहे। आता इथले भाविकांनी सांगितलं की 1 क्विंटल पितळेची जी मूर्ती आहे ती उचलून घेऊन गेलेली आहे। आता हिंदू धर्माच्या धार्मिक स्थळातून यांनी मूर्ती उचलून घेऊन गेलेली आहे। कारण काय, तर ते बांधकाम इनलिगल आहे। इनलिगल बांधकामासाठी संपूर्ण वसई जिल्हा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असताना त्यांना फक्त मंदिरच दिसलं, ते पण भाजपाचं सरकार सत्तेमध्ये असताना, भाजपाचे आमदार या ठिकाणी सत्तेमध्ये असताना, ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावर, रामाच्या नावावर इथं मतं घेतली आणि रामभक्त हनुमानाचं मंदिर तोडलेलं आहे। हे मंदिर तोडताना ते रात्रभर या ठिकाणी वाट बघत बसले आणि सकाळच्या पहाटेच्या वेळेस हे मंदिर तोडले अशी माहिती मिळते। म्हणजे हिंदूंचं मंदिर तोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, पुरातत्व विभाग आणि इतर जे कोणी संबंधित अधिकारी आहे हे 24 तास काम करायची तयारी ठेवतात, पण 24 तास त्यावेळेस झोपतात ज्यावेळेस ह्यांना टक्केवारी मिळते। ह्यांनी मंदिराला नोटीस दिली होती, पण मंदिरातल्या देवांनी ह्यांच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी दिली नाही। ह्यांना जी आहे लाच दिली नाही, देवानी लाच दिली नाही म्हणून देवाचं घर या लोकांनी पाडलं। अनोखा विषय आहे, देवानी लाच दिली नाही म्हणून देवाचं मंदिर त्यांनी पाडलं। मनीषजी, तुम्ही पण एक शिवभक्त आहात, आज भैरव जयंती देखील आहे, हे सगळं काय चाललंय? बघा, सर्वप्रथम तर मुँह में राम बगल में छुरी
असं कोण करतंय? लोकांना बदल वाटला, यांना सत्तेमध्ये आणलं. सत्तेमध्ये आल्यानंतर रामाच्या नावाखाली मतं मागितली, हिंदुत्वाचा झेंडा फडकवला आणि आज हिंदूच्याच मंदिरामधल्या मूर्त्या 35 वर्ष जी भिंत यांनी बनवली होती ती भिंत पाडण्यात आली. तिकडे दिवा अगरबत्ती जे काय साहित्य पूजेचं आहे तेही उचलून नेलं आणि ही कारवाई सकाळी 6 वाजता झाली. आता त्यांनी आंघोळ न करता देवाला हात लावलाय का? त्यांनी काय समजू, कुठे तुम्ही बघितलंय का 6 वाजता तोडक कारवाई होते? पण आज चिमांजी आप्पांच्या या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, आज मला स्वतःची लाज वाटते त्या शिवाजी महाराजांच्याच किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक फोटो काढण्यासाठी व्यक्ती आलेला शूटिंग, त्याला अडवण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या इकडे काळभैरव आणि हनुमान मंदिर आहे, तिकडचं पूजेचं साहित्य आणि देवांच्या मूर्ती उचलून नेल्या आणि एक छोटीशी भिंत घातलेली, कारण तिकडे कचरा वगैरे पडू नये प्रसाद बनवताना, ते सुद्धा तोडलं. आज तुम्हाला मी इतकंच सांगतो, तुम्हाला परिवर्तन, जनतेला सांगतोय, परिवर्तन हवं होतं, परिवर्तन झालं. मग हेच का ते परिवर्तन? हितेंद्र ठाकूर हरलेले नाही आहेत, इकडची लोक हरलेली आहेत. अजूनही मी लोकांना सांगतो, इलेक्शनच्या तोंडावर जे काय यांनी ही मंदिरं पाडलेली आहेत, 35 वर्षात हितेंद्र ठाकूरांच्या राज्यामध्ये कधीच अशा प्रकारे राजकारण झालं नव्हतं. धर्माच्या नावाखाली हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असं कधी ठाकूर साहेबांनी, आमच्या हितेंद्र सरांनी केलं नव्हतं. धर्मभेद तुम्ही मला सांगा, 35 वर्षात वसई, विरार, पालघरमध्ये एक तरी दंगा झालाय का? मुंबईमध्ये सुद्धा झाल्यात. इकडे झाले ना, इकडे सगळे गुण्यागोविंदांनी राहतात. पण धर्मामध्ये भांडणं लावायची, मतं मिळवायची आणि खुर्चीसाठी लाचार झालेले आहेत. आता कुठे गेले? रामाचं मंदिर बांधणारे. आज तुम्हाला हनुमानाचं मंदिर तुटलेलं मी इतकंच सांगेन, लोकांनी जागृत व्हा आणि ज्या मूर्त्या यांनी उचलून नेलेल्या आहेत त्या पुन्हा इकडे ठेवा. हे इलेक्शनसाठी भांडवल बनवण्याचा प्रयत्न आहे. आता इलेक्शनच्या तोंडावर जी केलेलं राजकारण आहे याला आम्ही खपून घेणार नाही. रामदास, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तोंडावरती वसई विरार शहर